पाणी आणायला जाणार आहे चंद्रावर. डायरेक्ट चंद्रावर? हा मग रात्री जा ना. का? अरे चंद्र रात्री गोष्ट. पाणी आणायला जाणार आहे. सुनबाई आली ना, दोनच गोष्टी करायच्या, डोळ्यानं पाहायचं आणि कानानं ऐकायचं. शहाणपणा बंद. शहाणपणा कराल, वळकटीन तांब्या, अखंड हरिनाम सप्ताह. सुनबाई आली. एक म्यालं लिंबू पिळू पिळू आणि एक म्यालं मटकी उकडू उकडू. बरं गिरा एक टाईट लाई. कांदा काप, लिंबू टाक, मिरची टाक, लिहून ठेव. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही. मग त्या पोरीचा भाव विचारतो, तिला कागद दिली, मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण दाजी कागद रडले नाही. ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का, पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो प्रश्न नीट उत्तर हवंय आणि मला. नाती सांगा, वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात? शांताराम. जबरदस्त. काय हे? माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव शांतारामच होतं. अजून 5 वर्षानं तुम्हाला प्रत्येक गावात 50 पोरं गोसाई दिसतील. बायकाच नाही, अख्ख्या गावात साधू साधू. झोपड्यां पुढे गांजेची झाडं. ओम नमः शिवाय. आपली बायको आपल्याला 2 पोरं झाले म्हणते, तुम्हाला काही कळत नाही, आता काय बोलायचं. आणि आपणही कुशल म्हणतो, खरं आहे बुवा. अरे आता काय. नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय. काय नाव काय तुझं? माझं नाव गोट्या. गोट्या. आणि घरी काय हाक मारतात? घरी गोट्याच म्हणतात मला. गोट्याच. हो. आणि मित्र? मित्र म्हणतात ए गोट्या आहे. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट. नोकरी फक्त या मंडळीची खास शिक्षकाची. 35 मिनिटाचा तास, 5 मिनिटं वर्गात जायला, राहिले 30, 5 मिनिटं फळापूस आहे, राहिले 25. काल काय झालं सांगायला 5 मिनिटं, उद्या काय घेऊ याच्यात 5 मिनिटं. चला 35. लेखकाचा परिचय झाला. झेलमची लढाई कशी झाली? बाई मी जाऊन येऊ. कुठे? झेलमला विचारून येऊ. दरवाजाला बेल आली, बेल, पण आतलं म्युझिक खतरनाक आलं. दरवाजाला बेल रामकृष्ण हरीची असावा, काहीतरी चांगली असावा. मी एक दरवाजा वाजवला महाराज, आयुष्यात परत दरवाजा वाजवायचा नाही. किती कमवा, पावशे सुतळे, आतपाव गुलाब, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 1 हारण, 3 अगरबत्त्या, 2 टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. डोक्याला ताण नको करू, फक्त एकच वाक्य सांगतो. रस्त्याला चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी चाललं पाहिजे. काय कामा जगायचं? काय आपल्याकडे उगाच माणसं म्हणतात मी केलं मी केलं. अजून 5 वर्षानं तुम्हाला प्रत्येक गावात 50 पोरं गोसाई दिसतील. बायकाच नाही, अख्ख्या गावात साधू साधू. झोपड्यां पुढे गांजेची झाडं. ओम नमः शिवाय. 40 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहिला आलता. 40 पोरी पाहिजे. तुम्हाला वाटतं आम्हाला समाजलय मानितो? गाजर खात नाही लोक कोणला. नाही, तुम्हाला वाटतं आम्हाला लय लग्नपत्रिका आहे, त्यांना लोक फोन करतात, लय मोठी किंमत आहे मला. बावळट तू. भुईमुगाच्या शेंगात दाण आहे तर त्याचा मुक्काम पोहते ती. जेवढा आम्हा बायकांना हसायला येतंय तेवढी जर अक्कल आली असती तर आज लाईफ सेट झाली असती. ओ मॅडम, काय मग कुठे चाललाय? सॉरी
सॉरी माफ करा सॉरी. ए काय झालं रे, आता तर लाईन मारायला तास की. अरे खुळ्या, ते आमच्या इंग्लिशचे टीचर आहेत. हॅलो. अगं किती दिवसानं फोन केलीस आणि फोन पण उचलला असेल, मेसेजचा रिप्लाय पण देणार तू. आतापासून तुझं रोज फोन उचलते आणि मॅसेजचा पण रिप्लाय देते. बरं ऐक की, माझं तुझ्याकडे एक काम होतं. बोल की काय. मला एक 10,000 रुपयाची गरज होती, पाठव की. लगेच पाठवतो. गेले वापस. आता माझ्या जानला फोन लावून बोलतो. The number you are calling is currently. अरे मला धोका मिळालाय. बाई कधी भेटलं. अरे प्रेम केलं होतं त्याला बुक्की टेंगुळ तर नाही दिला ना. नाही माझ्याबद्दल चांगली राहायची, बोलायची, चालायची. पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला, गोला पण लगेच गेली मला सोडून. गोले ग धोका दिलाच ना मला लय राग आला. मग मी म्हणलं स्वतःच काहीतरी बनवणार मी. मग असला मोठा